हरे कृष्ण. सर्व वैष्णव मित्रांना दंडप्रणाम. वांछा कल्पतरू यच्च कृपा सिंधुभ्यो च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरू दीनतारी. तर जसं दिंडीचा माहोल असला तर आषाढीचे वेध लागलेले असतात, तसं आपल्या सर्व वैष्णवांना साठी 27 तारखेला मोठा फेस्टिवल होत आहे. आणि सगळे वैष्णव जे आहेत स्पेसिफिक विशेषतः इस्कॉन संस्थेतले, तर त्यांना वेध लागले असतात. कुठले? ओरिसामधील जगन्नाथपुरीची. तर जगन्नाथपुरी या ठिकाणी भव्य दिव्य अशी रथयात्रा पार पडते. जगन्नाथ भगवंतांना मंदिरातून बाहेर नेलं जातं आणि गुंडीचा मंदिर जे आहे त्या ठिकाणी, हा जो 3-4 किलोमीटरचा रस्ता आहे, तर त्या ठिकाणी रथाद्वारे जगन्नाथ, बलदेव, सुभद्रामाई जातात. प्रथम बलदेवजींचा रथ, नंतर सुभद्रामाई, नंतर जगन्नाथजींचा रथ. ही खूप सुंदर लीला बघण्यासारखी असते, अनुभवण्यासारखी असते. प्रत्यक्ष आपल्याला जाता येत नाही तर निदान आपण टी व्हीवर तरी पहा. 27 तारखेला सकाळी 8 वाजल्यापासून आपण नॅशनलवर आणि इतर चॅनलवर ही सुंदर लीला बघू शकता. जगन्नाथ कसे बाहेर येतात, बलरामजी कसे येतात, सुभद्रामाई कशी येते, नंतर जगन्नाथजी कसे येतात. खूप सुंदर आहे, बघण्यासारखं आहे. तर छोटीशी झलक सांगतो मी फक्त, की जगन्नाथ जे आहेत ते सगळ्यात शेवटी येतात आणि एखादा मत्त व्यक्ती असं चाललेला असतो, तशा पद्धतीने त्या रसामध्ये डोंबत आता वृंदावनला जायचं आहे आणि त्या स्मरणामध्ये, त्या चेतनेमध्ये, त्या रसामध्ये मत्त होऊन जगन्नाथजी असे डुलत 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 येत असतात आणि पुढं होतात, कधी मागं होतात, कधी पुढं होतात, कधी मागं होतात. तर एक जगन्नाथजींचे पंडे आहेत, त्यांना मी विचारलं की जगन्नाथजी पुढं होतात, मागं होतात आणि त्यांच्या मागं एक दोर बांधलेला असतो, तर तुम्ही त्या दोराने ओढत असता का जगन्नाथजींना ते आकर्षक वाटावून? ते म्हणले नाही, आम्ही फक्त ते बॅलन्स करावं किंवा जगन्नाथजी पडू नयेत म्हणून फक्त धरलेलं असतं. ते जगन्नाथजी स्वतः झुलत असतात, पुढं मागे येत असतात. तर ही विशेष लीला जगन्नाथजी करतात आणि रथावर प्रत्येकजण आरूढ होतो, पण जगन्नाथजी सहज रथावर आरूढ होत नाही. बराच वेळ ते रेंगाळतात, मागं थांबतात आणि हे जगन्नाथजींचे पंडे आहेत, हे त्यांच्याकडे छोटासा छडी असती, केळीच्या पानाचं बनवलेलं असते, त्याला लागत नाही पण त्यांनी मारतात, त्याचा आवाज होतो, चलो जगन्नाथ, चलो जगन्नाथ, आणि सगळे जय जगन्नाथ, जय जगन्नाथ, जय जगन्नाथ, जगन्नाथ स्वामी की जय असे सगळे पुकारत असतात. आणि तरी जगन्नाथ जात नाहीत लवकर. तर ही विशेष लीला आहे त्या रथावर जाण्यासाठीची. कधी कधी 10 मिनटं, 15 मिनटं, अर्धा तास, 1 तास इतका वेळ घेतात. तर याच्या मागे पण रहस्य आहे. मला वाटलं की हे कसं काय जात नाही, कशी जगन्नाथजी, एक लाकडाचं मूर्ती आहे उचलून न्यायची. तर ते पंडित सांगत होते की ज्या वेळेला जगन्नाथजींची इच्छा नसती जायची, त्यावेळेला ते इतके हेवी होतात की आम्हाला उचलत नाहीत आणि त्यावेळेला आमच्या ध्यानात येतं की जगन्नाथजींची जायची इच्छा नाही आहे. तर याच्यामागं कारण असं सांगितलं जातं की कोणी विशेष भक्त आहे ज्याची खूप तीव्र इच्छा आहे ते पाहायचं जगन्नाथजींना रथावर आरूढ होताना, तर जगन्नाथजी त्याच्यासाठी मागं रेंगाळतात. अशा काही विशेष लीला आहेत. आणि अजून एक महत्त्वाची लीला जगन्नाथ रथावर बसल्यानंतर करतात की कधीकधी जगन्नाथांचा रथ आहे त्याला पुढं हे नाही आहे, रथ ओढून नेला जातो. तर कधीकधी असं होतं की जगन्नाथांची इच्छा होती मध्ये थांबायची, तर तो रथ थांबतो. हत्ती आणा, घोडे आणा, पैलवान आणा, कोणी आणा, रथ हलत नाही, बिलकुल हलत नाही. कधी 1 दिवस, कधी 2 दिवस, कधी 3 दिवस असा रथ थांबतो आणि मग जगन्नाथांच्याच इच्छेने तो पुन्हा हलका होतो आणि लोक भक्त समाज त्याला ओढून नेऊ शकतो. तर हे अशा अद्भुत लीला हे जगन्नाथ करतात आणि ही
या सगळ्या लीला बघायची संधी आपल्याला 27 तारखेला शुक्रवारी उपलब्ध आहे. म्हणजे परवाचा आज बुधवार आहे, शुक्रवारी. तर आपण अवश्य पहा. खूप मोठी संधी आहे. आणि दुसरं म्हणजे की जो जगन्नाथजींच्या दर्शन घेतो, रथयात्रा पाहतो, जगन्नाथाचं नृत्य करतो, झाडू मारतो, प्रदक्षिणा करतो, दर्शन घेतो, तर तो सर्व पापातून मुक्त होतो आणि भगवत धामाला जातो, असं ब्रह्मांड पुराण पद्मपुराणमध्ये सांगितलेलं आहे. तर आपल्याला ही संधी 27 तारखेला उपलब्ध झालेली आहे. तर सर्वजणांनी घ्या. आपल्या ह्या मालिकेतील आरच्या विग्रह म्हणजे साक्षात भगवान. ह्या मालिकेतील आज आपण छोटीशी फक्त जगन्नाथांची बघितली ही घटना. अशा खूप लीला जगन्नाथ करतात, त्यावर पण आपण चर्चा करू. हरे कृष्णा. जय जगन्नाथ, जय बलदेव, जय सुभद्रा.